हाय हॅलो, मी जयश्री. मग कशा आहेत ताईंनो? आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत तुमचं. तर आज आपण बघणार आहेत 4 टक्स ब्लाऊज पूर्ण टिच कसा करायचा ते बघणार आहोत. तर आपण अगोदर मशीनची ऑइल करून घेणार आहोत. ऑइलिंग केलं म्हणजे मशीन आपली एकदम छान चालते, आपल्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही शिवता. म्हणून अगोदर आपण मशीन कशी ऑइल करणार आहेत ते बघणार आहेत आपण. हे इथं सुईच्या ठिकाणी पण ऑइल टाकायचं म्हणजे टीप छान येते एकदम व्यवस्थित. हे पण आपल्याला खालीवरी करायला जाम नाही जाणार, मग तिथं पण ऑइल सोडून घेतलं आपण. आणि हे मशीनचे पार्ट आहेत, मशीनच्या आतल्या पार्टला तेल सगळं ऑइल जातं ताईंनो, त्याच्यामुळं आपण सगळे पार्टवर तेल टाकणार आहोत. आता उन्हाळा असल्यामुळं कसं मशीन लगेच आवाज देते. पार्टला ऑइल गेलं ना मग एवढा आवाज देत नाही बघा. मग ऑइल टाकलं ना आपण हे असं मशीन चालू करायची म्हणजे ऑइल सगळीकडे पोहोचतं. मग बॉबिन भरून घेतली आपल्याला जे शिवायचे ते ब्लाऊजची. तर आता हे आपले 4 टक्स आहेत. 4 टक्स स्टिच करायलो आपण आता. हे 4 टक्स सगळे चारही टीप आपल्याला टीप मारून घ्यायच्या. थोडं किंचित टीपमध्ये घ्यायचं ताईंनो. हे फक्त आपल्याला खालचा एक टक्स असतो ना तोच घ्यायचा, एक अर्धा इंचाचा. आणि हे मग नुसती टीप घेतलं तरी चालतं. टीप म्हणलं तर एकदम कडेहून थोडी येणार आहे, थोडी जातेच. आणि हा शोल्डरचा भाग आहे. हा शोल्डर तिरकी आपण टीप म्हणतो ना, ही तिरकी टीप घ्यायची अशी, म्हणजे शोल्डर खाली उतरत नाही. झाले आहे आपलं पूर्ण 4 टक्स पण टिपा मारून झाल्या आणि शोल्डर पण जोडून झालं. आता हे आपण इथं कट करून घेतला हा खालचा टक्स, म्हणजे आपल्या ब्रिशल पट्टीमध्ये दबल्या जात नाही. आणि ही क्रॉसपट्टी आपण आता शिवून घेतो. पूर्ण तयार करून आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे, त्याच्यामुळं अगोदर आपण शिवून सगळी टापटीप करून घेतो म्हणजे आपल्याला जोडायला एकदम सोपं जातं. तर हे आपण क्रॉसपट्टी जोडून घेतो आता. डबल टिप देऊन टाकायची त्यानं, म्हणजे एकदम फिटिंगला मजबूत होऊन जातं. डबल टिप दिल्याशिवाय कुठलीही टिच करू नये, कारण की डबल टिप दिलं म्हणजे उसवण्याची भीती नसती, म्हणजे प्रत्येक ठिकाणी डबल टिप द्यायची. ही झाली आता आपली डबल टिप पूर्ण झाली. त्या पण भागाला मारून घेऊ. पूर्ण ही डबल टिप झाली आता आपली पूर्ण. हे असं मागं पुढं आपण पाटीचे डाच घेऊ 4 इंचावर. हे मागचा डाच मारले त्याचीच उंची इकडे घ्यायची आपण ताईंनो. दोन्हीची पण सेम उंची आली पाहिजे म्हणून थोडं त्याला जोडून घ्यायचं. प्रत्येक ठिकाणी टेप नाही ना लावून होत म्हणून. आणि हा पाटीची पट्टी आहे ही 1 इंचाची, आपण लगेच दुमड करून घ्यायची. एक्स्ट्रा आपलं कापड उरतं ना, समोरचा भाग जास्त शिवण्यात जातो पण हा नाही जात, त्याच्यामुळं एक्स्ट्रा कापड उरतं. मग लगेच 1 इंचाची टीप मारून घ्यायची, नाहीतर दुसऱ्या कापडाची पण आपण लावून घेऊ शकतो. आणि हा मागचा गळा आहे. हे सगळं आता बघून घ्यायचं आपण. सगळं जोडून झाल्यावर फिटिंगचे हे चारही भाग व्यवस्थित आहेत का ते, शोल्डरपासून तर खालीपर्यंत मुंड्याचे भाग सगळे, काजबटन पट्टी, हे सगळे भाग असे पूर्ण जोडून झाल्यावर बघून घ्यायचे. आणि हे आपला मुंड्याचा भाग निघतो, त्याच्यामध्ये आपल्याला काजबटन पट्ट्या करायच्यात. काजबटन पट्ट्या आपण हे पट्टीला टीप मारून घेतली आहे. आणि आता ही आपण काजेची पट्टी टिच करतोय. ही अशी पट्टी टिच करून घ्यायची आहे. एक्स्ट्राची पट्टी आहे ती कापून द्यायची. आणि वरून फिनिशिंग येण्यासाठी, छान व्यवस्थित दिसण्यासाठी दाब टीप टाकून घ्यायची आहे ताईंनो. ही दाब टीप टाकून घेतलं का मग बरोबर येतं. आता हे आपल्याला गळ्याची पट्टी लावायला आपण क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या ताईंनो, म्हणजे आपला गळा असा व्यवस्थित येतो एकदम आकारामध्ये, पण गोल पॉइपिंग येते आणि असा पालता पण पडत नाही. त्याच्यामुळे क्रॉसमध्ये पूर्ण पट्टी, अशी पट्टी टाईट गळा बसायचा असेल तर पट्टी ओढून लावायची ताईंनो. खालचा भाग नाही ओढायचा पण पट्टी ओढायची. ओढली ना एकदम टाईट बसते अशी पट्टी. छान बसली का मग ब्लाऊज पण गळ्याला एकदम फिटिंगमध्ये बसतो. हे एक्स्ट्राचं कापून दिलं आपण आणि हे शिल्लक आहे ते फोल्ड करून घ्यायचं जाग्यावरच, म्हणजे
आपली फिनिशिंग छान येते त्यांना. आणि आता हे आपल्याला दाब टीप, हेच आपल्याला दाब टीपवरच पॉयपिंग करायची, तर हीच आहे मेन दाब टीप. आता हे आपल्याला वरून दाब टीप टाकून घ्यायलो आपण, म्हणजे आपली पॉयपिंग छान येते आणि गळा पण जिथल्या तिथं फिटिंगमध्ये बसतो, असा फालता पडत नाही. व्यवस्थित गळा बसला ना त्यांना ब्लाऊज छान दिसतं एकदम. म्हणून ही दाब टिपवरच आपण पॉयपिंग करायची. अजून दुसरी पद्धत आहे एकदम सिंपल, पट्टी लावून घेऊन करायची, पण त्याला शक्यता असते त्यानं पॉयपिंग अशी घट्ट येत नाही छान, आणि लूजमध्ये गळा पण असा पालता पडतो. म्हणजे हे दाब टिपवर घेतलं ना एकदम गळा व्यवस्थित बसतो. आता ही पॉयपिंग करून घ्यायची आपण. थोडं सुरुवातीला मागं पुढे मशीन करून टीप मजबूत करून घ्यायची. आता हे पूर्ण असा एकदम टाईटमध्ये ओढून गोल आकारामध्ये आपल्याला शिवून घ्यायचे. टिच करते वेळेस असं हे एकदम ओढून ताणून एकदम गोलमध्ये घ्यायची आहे. बघा किती छान गोल बसतं. आपण जसं बोटाने ओढून घेतलं ना तसं ते गोल पॉयपिंग येते सगळी, मस्त छान येते अशी. बघा आता पूर्ण आपली पॉयपिंग पण झाली आहे. तर ही आता आपली पूर्ण पॉयपिंग झालेली आहे. बघा कसली गोल पॉयपिंग आली आणि घट्ट पण आली अशी छान. जेवढी ब्लाऊजला फिनिशिंग येईल ना त्यांना तेवढे ब्लाऊज छान दिसतेत आणि बसायला पण छान बसतेत. आता हे आपले सगळं व्यवस्थित बघून घ्यायचे, जिथल्या तिथं बसले का व्यवस्थित. हे चारही भाग आता आपण बघून घेणार आहेत. आता ते आपलं पूर्ण कंप्लीट झालंय सगळं बरोबर. आता आपण बाहीला फोल्ड करून घेणार आहेत. हे 1 इंचाची साध्या ब्लाऊजला असे याला नसते येता येणं, हे अस्तरच्या ब्लाऊजांना फक्त हे साध्या ब्लाऊजांनाच असं फोल्ड करावं लागतं आपल्याला. हे इथं हात शिलाई करण्यासाठी आपल्याला हे बाहीला 1 इंचाची फोल्ड करायची. आपण एक्स्ट्राचं कापड घेतलं होतं ना, 6.5ची बाही होती, तर मग ते फोल्ड करण्यासाठीच घेतलं होतं हे. तर पूर्ण आता ही बाही जोडते वेळेस आपल्याला मध्यभागी मार्जिन करून घ्यायची आहे आणि पुन्हा मग आपल्याला ही अशी बाही जोडायची. खोलमध्ये खोल आकार आणि तिकडून आपला वरचा आकार येतो तो वरचा आकार आहे हा. व्यवस्थित एकदम बाही जोडून घ्यायची. बाही पण ओढूनच लावायची त्यांना टाईट, म्हणजे टाईटमध्येच ब्लाऊज बसतो एकदम फिटिंगला. आपण कट तर व्यवस्थित करतोच, पण आपल्या शिवण्यावर पण आहे. शिवते वेळेस पण आपण जिथल्या तिथं व्यवस्थित शिवलं तर ब्लाऊज छान फिटिंगला पण बसते आणि फिनिशिंग पण छान दिसते. म्हणजे कसं आपण जर लूजमध्ये जर सोडून दिलं कुठं तरी लूजमध्येच ती शिलाई पण येऊन जाते. म्हणजे आपल्याला टाईट ओढून जिथल्या तिथं ओढून लावलं ना आपली फिनिशिंग पण येते आणि कपडा एक्स्ट्रा जात नाही आणि एक्स्ट्रा आपल्या शरीरावर पण असा फिटिंगमध्ये ब्लाऊज बसतो एकदम. म्हणून जिथल्या तिथं टाईट असं ओढूनच लावलं तर हे बघा बाहेर किती छान गोल आली आहे. बघा सगळी व्यवस्थित अशी एकदम फिनिशिंग कुठंच असा गुडा नाही काय नाही, एकदम साफ आहे. डबल टिच करून घ्यायची त्यांना, म्हणजे मजबूत होऊन जाईल बाई. आता हे आपण डबल टिप टाकून घ्यायलोत. हे आता झाली आहे आपली पूर्ण डबल टिप. बघा किती छान टिप आली, एकदम अशीच टिप आली पाहिजे त्यांना. आता हे फिटिंगचं आहे आपलं. फिटिंग आपल्याला आपल्या याच्यापर्यंतच बाही जोडली तिथपर्यंतच आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायचे त्यांना. म्हणजे आपण सोयीच्या भागावरच टिप मारून घेतली आहे आणि आपल्याला हे भाग आता उलटा करून टिप घ्यायची, कारण की हे फिनिशिंग दिसण्यासाठी. फिनिशिंग दाब टिपमधून आली ना छान दिसते त्यांना. मग असा आपला ब्लाऊज दोरे नाही दिसत, आतून पण साफ दिसतो एकदम फिटिंगला. म्हणून आणि ही मार्किंग केलेली इथं आपल्या फिटिंगची मार्किंग करून घ्यायची, कितीची बाही आहे काय नाही, म्हणजे आपल्याला टिप मारते वेळेस डायरेक्ट टिप घेता येतं. हे टिपा घ्यायच्या अशा लास्टला जरा मजबूत टिपा मारायच्या. म्हणजे हे आता आपल्या इकडून ते फिटिंगचं घेतलेले आहे आपण, म्हणजे एकदम फिनिशिंग दिसण्यासाठी ती टिप मारून घेतली थोडी. अशा 3 टिपा मारून द्यायच्या त्यांना सुरुवातीला. मग आपण फिटिंग कमी जास्त असेल तर पुन्हा एखादी टिप मारू शकतो.
बघा हा एक भाग कसा आला आणि एक सरळ टिप आली पाहिजे सगळी. बघा हे एकावर एक कसे आले एकदम जॉईंट. आणि इथून तिथून हे फिटिंगचं व्यवस्थित आहे सगळं. गळा पण, काज बटन पट्ट्या आणि तो पण बाहीचा भाग आणि हा पण बघा किती एकदम मस्त आहे. तो पण बघा जॉईंट कसा आहे. जॉईंट असा एकावर एक आला ना ताईंनो, फिटिंगला पण ब्लाऊज बसत प्रॉब्लेम येत नाही. स्टिच करण्याची पद्धत जर आवडली असेल ताईंनो तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि एक लाईक करत जावा, म्हणजे मला पण उत्साह येईल ताईंनो तुम्हाला व्हिडिओ टाकण्याचा. आणि कुठले काय कशा पद्धतीने तुम्हाला कुठली पद्धत आवडते ते पण सांगा ताईंनो, म्हणजे मला पण कळेल, मग त्या पद्धतीने मी